नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा नारी शक्ती दूत या ॲपच्याद्वारे आपण जेव्हा अर्ज सादर करतो तर बऱ्याच जणांना एक कॉमन प्रश्न पडलेला आहे। तो म्हणजे आम्ही आमचा SMS जो लास्टला OTP येतो तो न टाकता देखील आमचा फॉर्म सबमिट झाला। तर याला आता सोल्यूशन काय किंवा हा प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व करायचा, तर त्याचंच सोल्यूशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। तर एखाद्या वेळेस ज्यावेळेस सर्व्हर डाऊन असतं किंवा ॲपमध्ये एरर येतं किंवा तुमच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे असो किंवा सर्व फॉर्म भरल्यानंतर आपण जेव्हा फॉर्म सबमिट करतो त्यावेळेस तुम्हाला एक लास्टला परत एक OTP येतो आणि तो OTP टाकून तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो व्हेरीफाईड करायचा असतो। परंतु बऱ्याच जणांना हा OTP न टाकता देखील त्यांचा फॉर्म सबमिट झालेला आहे। तर हा जो फॉर्म सबमिट झालेला आहे तो SMS व्हेरिफिकेशन त्याचं झालं आहे की नाही ते कसे पाहायचे आणि ते नसेल झाले तर कसे करायचे ते आता आपण पाहूया। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पाहूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे नारी शक्ती दूत ॲप आहे हे अपडेट करून घ्यायचं आहे। बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये ओल्ड व्हर्जनचंच ॲप जे आहे ते यूज करत आहात, यामुळे बरेचसे प्रॉब्लेम देखील तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्यावेळेस येत आहे। तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोरवर जाऊन हे नारी शक्ती दूत ॲप अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही ज्या मोबाईल नंबरने लॉग इन केलेलं होतं त्याच मोबाईल नंबरने लॉग इन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जेव्हा स्क्रीन ओपन होते तर तिथे तुम्हाला दिसतं यापूर्वी केलेले अर्ज, त्यावर तुम्हाला करायचं आहे क्लिक। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो अर्ज भरलेला आहे, तुम्ही जर मल्टिपल अर्ज भरलेले असेल, एकपेक्षा जास्त एकाच घरातील अर्ज भरलेले असेल एकाच नंबरवरून तर ते देखील दिसेल। तर जर तुम्ही फक्त एकच अर्ज भरलेला असेल तर ते अशा प्रकारे दिसेल। तर यावर तुम्हाला करायचं आहे क्लिक, जो तुम्ही अर्ज भरलेला आहे त्यावर। आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ज्या व्यक्तींचा OTP न टाकता देखील फॉर्म सबमिट झालेला असेल त्या व्यक्तींकरता अशा प्रकारे दिसेल SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आणि ते रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे। तर असं ज्या व्यक्तींना दिसत आहे तर त्यांना त्यांचं SMS व्हेरिफिकेशन डन करून घ्यायचं आहे। कारण की कुठल्याही प्रकारची अपडेट असो तुमच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असेल, तुमचा फॉर्म सक्सेसफुली जर अपडेट झाला असेल, सक्सेसफुली सबमिट झालेला असेल, तरी देखील जे काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही अपडेट आहे ते तुम्हाला SMS द्वारेच कळवण्यात येणार आहे। तर तुम्हाला हे SMS जे आहे OTP टाकून व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर तुम्हाला जर तुमच्या फॉर्ममध्ये रेड कलर दिसत असेल तर त्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो तुम्ही फॉर्म भरताना नंबर टाकलेला होता त्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो OTP इन्सर्ट करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि परत तुम्ही आपण केलेले अर्ज यावर क्लिक करून तो फॉर्म ओपन करायचा आहे आणि ते जर ग्रीन कलरमध्ये आलेलं असेल SMS व्हेरिफिकेशन सक्सेसफुल अशा प्रकारे जर तिथे दाखवत असेल तर तुमचं SMS व्हेरिफिकेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुम्हाला आता तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे। तर ज्या व्यक्तींचे फॉर्म हे OTP न टाकता देखील सबमिट झालेले होते तर या पद्धतीचा यूज करून तुम्ही तुमचं SMS व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर बऱ्याच जणांना हा देखील प्रॉब्लेम आहे की आमचा फॉर्म तर सबमिट झालेला आहे, SMS व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे, तरीसुद्धा फॉर्ममध्ये स्टेटसमध्ये पेंडिंग असं दाखवतं। तर तो तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, तुमचा फॉर्म अजून देखील चेक झालेला नाही आहे। ज्या वेळेस तुमचा फॉर्म चेक होईल त्याच वेळेस तुमच्या फॉर्मचं जे स्टेटस आहे ते बदलेल किंवा तुमच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असेल तर ते सुद्धा तिथेच दाखवल्या जाईल। त्यामुळे जेव्हा गव्हर्नमेंटचे कर्मचारी तुमचा फॉर्म चेक करेल, तुमच्या फॉर्ममध्ये काही प्रकारची त्रुटी नसेल किंवा काही प्रकारे तुमचा फॉर्म सक्सेसफुल झालेला असेल तर त्याच वेळेस ते स्टेटस जे आहे ते चेंज होईल। तुम्हाला जोपर्यंत तुमचा फॉर्म चेक होत नाही तिथे तुम्हाला पेंडिंग असं स्टेटस दाखवणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला या व्यतिरिक्त जर आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।